बातमी आहे परतवाड्यातील जयस्तंभ चौकात दोन गटांमध्ये भांडण होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अधीक्षकांच्या एका कॉलवर तब्बल 8 पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी अचानक परतवाड्यात पोहोचले। त्यांच्या सोबतीला QRT, RPC त्याचप्रमाणे LCB व BDDचे पथक सर्व शस्त्रांशी परतवाड्यातील जयस्तंभ चौकात शुक्रवारी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। परतवाड्यातील जयस्तंभ चौकात दोन गटात भांडण होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे असा कॉल शुक्रवारी सकाळी 11:15 वाजल्याच्या दरम्यान परतवाडा पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून दिला गेला। पोलिसांची तत्परता आणि टाइम रिस्पॉन्स तपासण्याकरता हा कॉल मॉक ड्रिल अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला होता। कॉल मिळताच परतवाडा पोलीस तात्काळ ज्येष्ठ चौकात दाखल देखील झाले। दरम्यान पनौट, सिरजगाव त्याचप्रमाणे ब्राह्मणवाडा, चांदूर बाजार, आसेगाव, सरमसपुरा व अचलपूर येथील पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत। परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकात अशा प्रकारे शुक्रवारी ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त लावला होता। चौकापर्यंत पोलिसांचा रूट मार्च पार पडला। यात 18 अधिकारी व 139 पोलीस कर्मचारी शस्त्रांनिशी सहभागी झाले होते। जयस्तंभ चौकात अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी सहभागी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले। टाइम रिस्पॉन्स बाबत अवगत देखील केले। याबाबत पोलीस अधिकारी कर्मचारी आपापल्या मुख्यालयाकडे रवाना देखील झाले। अचानक पोलीस बंदोबस्त पाहून नागरिक अवाक झाले होते। मात्र मॉक ड्रिल असल्याचे माहिती होताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। आज आम्ही आज परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जयस्तंभ चौकामध्ये राईट कंट्रोल स्कीम म्हणजेच दंगा काबू योजनेचं आम्ही प्रात्यक्षिक घेतलं। माननीय SP सरांच्या आदेशान्वये हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं। यामध्ये आम्हाला ॲक्च्युअल अंमलदार ऑफिसर यांचा रिस्पॉन्स टाईम किती आहे, दंगल घडल्यानंतर काय कारवाई केली पाहिजे याबाबत त्यांना ब्रीफिंग करण्यात आलं। तसेच हा 1 किलोमीटरचा दुराणी चौकापर्यंत आम्ही रूट मार्च पण घेतला, जेणेकरून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण त्या एरियाचा सर्व आपल्याला माहिती पाहिजे त्या अनुषंगानं रूट मार्च घेण्यात आला। आणि असेच आम्ही वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याप्रमाणे आता रूट मार्च आणि राईट कंट्रोल स्कीम आम्ही घेणार आहोत। विजय काकडे, झूम ऑन न्यूज, परतवाडा।